कोणाला तरी मत व्यक्त करावं लागेल. शेतकरी नाराज आहे. पाऊस यंदा येणार नाही, त्यामुळे येणारं वर्ष हे हलाख्याचं शेतकऱ्याला जाणार आहे, मजुराला सुद्धा जाणार आहे. त्यामुळे कर्जमाफी होत असताना ती फक्त दाखवण्यासाठी न होता सरसकट कर्जमाफी होणं ही महत्त्वाची आहे. 35,000 कोटी हे सांगत असले तरी 12,000 कोटीच्या पुढे काय कर्जमाफी त्या ठिकाणी जाणार नाही. जसं अवकाळी पावसाच्या वेळेस सुद्धा या भागामध्ये मोठं नुकसान झालं होतं, तसं महाराष्ट्रात नुकसान झालं होते. 35,000 कोटी डिक्लेअर झाले होते. आम्ही म्हणत होतो एवढी मदत मिळणार नाही, फक्त 11,500 कोटी रुपये शेतकऱ्याला मिळाले. राहिलेला पैसा गेला कुठं? त्यामुळे तसंच काहीतरी या कर्जमाफीमध्ये सुद्धा होऊ शकतं आणि आम्ही पुरावे सकट सांगू शकतो. त्यामुळे कृपा करून 2019ची अट ही काढण्यात यावी आणि प्रोत्साहनपर मदत 50,000 न करता 75,000 करावी. त्यातली सुद्धा 25, 26, 27, 27 अट ही काढण्यात यावी आणि जे विमा पीक विमा आहे तो आम्हाला पूर्वीच्या पद्धतीने 1 रुपयाला तो सुद्धा शेतकऱ्याला मदत होईल अशा योजनेच्या अंतर्गत देण्यात यावा अशी आमची सगळ्यांची मागणी. पांडुरंग शेतकऱ्यांचा देवाय, कष्टकऱ्यांचा देवाय, समृद्धी देईल सरकारला. हे शेतकऱ्याची बाजू समजून घेणं महत्त्वाचं आहे. आता लातूरमध्ये एक शेतकऱ्याला बैल नसल्यामुळे त्या पत्नीला तो नांगर त्या ठिकाणी ओढावा लागला. सरकारने तुम्ही म्हणजे मीडियाली आणि विरोधकांनी आवाज उठवल्यानंतर लगेच एक बैल दिला, पण तो आजारी दिला. आम्हाला दिखावा नको आहे, आम्हाला आजारी कर्जमाफी नको आहे, आम्हाला पूर्णपणे सरसकट कर्जमाफी द्यावी. त्यामुळे कृपा करून या सरकारला विनंती आहे, मायबाप जनता आहे, मायबाप सरकार आहे की जनतेचं थोडंसं समजून घ्या, आजची अडचण समजून घ्या. OTS-साठी सुद्धा सरकार या शेतकऱ्याकडे पैसा नाही, तर याच्यात शेतकरी 1 रुपयासुद्धा भरू शकणार नाही. त्यामुळे सरसकट 2 लाखाची कर्जमाफी द्या आणि आमच्या शेतकऱ्याला आज या अडचणीतून काढा. दिवसाला 7 आत्महत्या त्या ठिकाणी होत आहेत आणि ही योजना जाहीर झाल्यापासून आत्तापर्यंत 22 शेतकऱ्यांनी आत्महत्या दुर्दैवाने कर्जबाजारीपणामुळे केलेली आहे. त्यामुळे या शेतकऱ्याचं ऐकावं एवढीच प्रामाणिक इच्छा. किती दिवसपर्यंत आपलं हे सगळं? बघा, सरकारने याची दक्षता घ्यावी अशी आमची विनंती आहे. जेवढं जमेल तेवढं आम्ही प्रामाणिकपणे त्या ठिकाणी करणारच आहोत. जेवढे आमची क्षमता आहे, म्हणजे आमची जेवढी ताकद आहे, जेवढं किती दिवस लागले तरी आम्ही तिथं आंदोलन हे करून शेतकऱ्याचा आवाज सरकारपर्यंत पोहोचावा यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करू. सरकारचे प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री आषाढीची पूजा अवघ्या काही दिवसामध्ये करणार आहेत. हे येण्यापूर्वी हा सगळा निर्णय व्हावा असं वाटतं. माझं मत आहे की त्याच्या आधीच जर इथं त्यांनी निर्णय घेतला तर त्यांचं स्वागत करण्यासाठी हजारो शेतकरी तिथे उपस्थित राहतील. आम्ही सुद्धा त्यांचं स्वागत करू. त्यामुळे ती पूजा होण्याआधीच त्यांनी त्या ठिकाणी निर्णय. माझं म्हणणं आहे की तिथपर्यंत तरी कशाला थांबायचं आहे, जुन्या महिलांपर्यंत न थांबता या अधिवेशन म्हणजे आत्ता तुम्ही शब्द द्या, हो आम्ही या अटी काढत आहोत आणि येणाऱ्या अधिवेशनामध्ये येणाऱ्या कॅबिनेटमध्ये तुम्ही निर्णय घेऊन टाका, विषय संपणार आहे.